Hello students, continuing to our last lecture, that is the drugs acting on the blood and the blood forming agent. So next point, first आपण hematinics बघितलं. Okay, so next one is the coagulants. Okay, so coagulants त्याच्या नावातच आपल्या लक्षात येते. So these are the agent which are promote the blood coagulation. Okay, blood coagulation व्हावं म्हणून जे ड्रग्स यूज केले जातात त्याला coagulants असं बोललं जातं. ओके, सो द ड्रग विच प्रमोट द ब्लड coagulation and increases and used in the treatment of the various hemorrhagic disorder are called as a coagulant. Okay, so असे ड्रग्स जे काय करतात विच प्रमोट द ब्लड कोॲग्युलेशन जे प्रमोट करतात, इम्प्रूव्ह करतात आणि कुठे यूज केले जातात इन केस ऑफ अ व्हेरियस हिमोरेजिक डिसऑर्डरमध्ये ते यूज केले जातात. अशा एजंट्सना काय म्हटलं जातं, कोॲग्युलंट्स. ओके, सो हिमोस्टॅटिक्स और द अँटी हिमोरेजिक ड्रग असं सुद्धा त्याला बोललं जातं. सो वन मोर डेफिनेशन इज अकॉर्डिंग टू दॅट इज द ड्रग विच स्टॉप और अरेस्ट द ब्लिडिंग. ओके, कोॲग्युलंट्स म्हणजे काय, ब्लिडिंगच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या डिसऑर्डर्समध्ये कंटिन्युअस ब्लिडिंग ऑब्झर्व होतं. इन सच केसेस काय केलं जातं, कोॲग्युलंट्स यूज केले जातात, अँटी हिमोरेजिक ड्रग्स यूज केले जातात और हिमोस्टॅटिक्स ड्रग यूज केले जातात. ओके, हे सगळ्यांची नावं जे आहेत दीज आर सिनोनिम टू ईच अदर. ओके, सो द ड्रग विच स्टॉप दी or arrest the bleeding and use in a control of oozing of a blood from the capillary vessels. ओके, कॅपिलरी वेसल्समधून ब्लड बाहेर यायला थांबवतं. म्हणजेच काय करतं, दॅर इज अ क्लॉटिंग ऑफ द ब्लड आर कॉल्ड एज द हिमोस्टॅटिक्स. सो हिमोस्टॅटिक्स दीज आर बेसिकली हे कधी यूज केले जातात, वेन देर इज अ कट और वुंड or any wound. Okay, yes, we can say ulcer. Okay, ulcer असेल, in such cases these are majorly used. Okay, so classification obviously आपल्याला माहिती, the vitamin K is responsible for the clotting of the blood. So vitamin K analog are the first one. So vitamin K1 which have a name that is the phytonadione, then the vitamin K3 which is menadione and the phytomenadione. These are the three examples which come under the vitamin K analog. Okay, so vitamin K is responsible for the clotting of the, or it is a factor which is responsible for the clotting of the blood. म्हणून vitamin K analog firstly इथं classify केले आहेत. Then next one is the potent coagulant. So ethamsalate or the tranexamide acid. These are the examples. Okay, next class is the next class is the hemostatics for the हेमोफिलियासाठी हिमोस्टॅटिक्स यूज केले जातात बेसिकली. सो फायब्रिनोजेन और अँटी हिमोफिलिक globulins, these are the example. Next is the routine flavonoid, these can be used. Next is the topical anticoagulant, which is topically use केले जाणार आहे. So in that tannic acid, gelatin sponge, hemocoagulose, okay, and the oxidase cellulose. Okay, so याच्यातले जे टिक केलेले आहेत ते दोन एक्झाम्पल तुम्ही करू शकता. So this is the examples, classification of the coagulants. Now next is the mechanism of action. So vitamin K analog याचं mechanism of action आपण बघणार आहे. So vitamin K analog promote the, हे काय करतात, दिस प्रमोट दी हेपॅटिक सिंथेसिस ऑफ द क्लॉटिंग फॅक्टर. जे क्लॉटिंग फॅक्टर, जे क्लॉटिंगसाठी रिस्पॉन्सिबल काही फॅक्टर आहेत त्याचं हॅपॅटिक सिंथेसिस होण्यासाठी ते काय करतात, प्रमोट करतात. त्यामुळे अल्टिमेटली काय होतं, तिथे आपल्याला क्लॉटिंग दिसून येतं. ओके, पोटंट कोॲग्युलंट काय करतात, फॉर एक्झाम्पल इथॅम्सॅलेट स्टॉप दी हिमोरेज फ्रॉम दी स्मॉल ब्लड वेसल्स बाय स्टॅबिलायझिंग द कॅपिलरी वॉल अँड करेक्टिंग द ॲबनॉर्मल ब्लड प्लेटलेट अडेशन. ओके, सो ते काय करतात, जे हिमोरेज आहे झालेला आहे किंवा हिमोरेज होत आहे तो स्टॉप करतात. कसं स्टॉप करतात, कुठलं स्टॉप करतात, स्मॉल ब्लड वेसलचं बाय स्टॅबिलायझिंग. कसं स्टॉप करतात, स्टॅबिलाइज करतात कॅपिलरी वॉलला. कॅपिलरी वॉल्स जे आहेत त्याला स्टॅबिलाइज करतात आणि जे ॲबनॉर्मल प्लेटलेट स्टिकिंग होत असतं किंवा अडेजन होत असतं ते तिथे ते अवॉइड करतात आणि प्रॉपर तिथे या गोष्टी काय केल्या जातात, क्लॉट फॉर्म केला जातो. ओके, tranexamic acid is an antifibrinolytic agent that competitively inhibit the breakdown of the fibrin clot. Okay, so ट्रायनेक्झॅमिक ॲसिड आहे हे काय करतं, अँटीफायब्रिनोलायटिक एजंट आहे. ते काय करतं, कम्पिटिटिव्हली काय करतं, इनहिबिट करतं फायब्रिन क्लॉट्सचं. ओके, सो नेक्स्ट इज द
टॉपिकल अँटीकोॲग्युलंट्स. ओके, सो टॉपिकल अँटीकोॲग्युलंटमध्ये आपण टॅनिक ॲसिड वगैरे बघितलेलं. सो हिमॅकोॲग्युलेज इज अन एन्झाईम. ओके, सो इट इज अ हिमॅकोॲग्युलेज एन्झाईम हे काय केलं जातं, ॲज अ टॉपिकल एजंट यूज केलं जातं. ऑप्टेन फ्रॉम द वेनम. ओके, विषापासून मिळवलं जातं. वेनम ऑफ वायपर बॉथ्रोप्स. ओके, स्पेसीज वायपर बॉथ्रोप स्पेसीज याचं जे वेनम आहे, ओके, विष आहे, त्याच्यापासून हे मिळवलं जातं हे एन्झाईम. सो इट ॲक्ट ॲज अ फायब्रिनोजेन टू प्रोड्यूस फायब्रिन मोनोमर विच कन्वर्ट द थ्रोम्बिन इंटू फायब्रिन क्लॉट. ओके, सो आपल्याला कोॲग्युलंट म्हणजे इथे क्लॉट फॉर्म करायचं आहे. मग हे काय करतं, फायब्रिनोजेनचं इट ॲक्ट्स ऑन द फायब्रिनोजेन वर ॲक्ट होतं, जे फायब्रिनमध्ये फायब्रिन मोनोमरमध्ये कन्वर्ट होतं आणि ते कन्वर्ट झालेलं थ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट होतं फायब्रिन मोनोमर, आणि त्याच्यामुळे काय होतं, तिथे फायब्रिन क्लॉट तयार होतं. अँड दॅट्स हाऊ इट ॲक्ट ॲज अ कोॲग्युलंट. ओके, सो द एक्झाम्पल्स इज द phytomenadione. So these are basically used in a liver cirrhosis associated with the bleeding or the overdose of the oral anticoagulant. Salicylate poisoning या केसेसमध्ये हे यूज केलं जातं. डोस इज 0.5 to 5 milligram per day intramuscular or the intravenous route. Adverse effects are the breathlessness, hypotension, fatigue, allergic reaction. Okay, so next is the ethamsalate, which again have a synonym hemcil or the silate. Then this can be used in a menorrhagia, epistaxis, okay, hematuria, control of hemorrhage after surgery नंतर केले जाणारे हेमोरेज याच्यामध्ये ते यूज केले जातात. ॲज वेल ॲज दीज आर यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ द प्रोफायलॅक्सिस ऑफ द पेरिव्हेंट्रिक्युलर हेमोरेजमध्ये जेव्हा न्यूबॉर्न बेबी असतं त्यावेळी त्यांना प्रिव्हेंट्रिक्युलर हेमोरेज ऑब्झर्व होतो. ओके, वेट जर कमी असेल बेबीचं तर इन सच केसेस इट कॅन बी यूज. सो डोस शुड बी 200 to 500 milligram oral every 4 to 6 hours, 12.5 per kg वेट या हिशोबाने तो दिला जातो. आणि इंट्रामस्क्युलर किंवा इंट्राव्हेनस रूटने एव्हरी 6 hours तो दिला जातो. ओके, स्किन रॅश, हेडेक, नॉशिया और transient hypotension, such kind of adverse effect can be seen. Next is the tranexamine. Okay, so these can be used in a short term management of the hemorrhage. Okay, short term management साठी हे यूज केलं जातं. थोड्या काळासाठी जर हेमोरेज होत असेल त्याच्यासाठी हे यूज केलं जातं. लॉंग टर्म मॅनेजमेंट ऑफ हेरिडेटरी अँजिओएडेमा. ओके, हेरिडेटरी अँजिओएडेमामध्ये सुद्धा हे यूज केलं जातं. ओके, सो 1 to 1.5 ग्रॅम और 15 to 25 milligram per day per kg body weight twice in a day or 4 times in a day it can be given. Okay, so diarrhea, nausea, disturbance in the color vision, these are the adverse effect. Next is the hemocoagulase, which is nothing but the enzyme which is obtained from the venom of the vampire brotheps. Okay, so it mostly used in case of a post operative internal or the external hemorrhage. ओके, ऑपरेशन केल्यानंतर सर्जरी नंतर जर इंटरनल किंवा एक्सटर्नल हिमोरेज होत असेल इन सच केसेस इट कॅन बी यूज. अँड ऑब्वियसली ॲज इट इज अ हार्मोन इट कॅन बी यूज इन अ 1 U, that is a 1 ml, about 1 ml intramuscular up to 2 to 3 times day. Okay, so generally well tolerated, sensitivity reaction may occur. Okay, so this is about the coagulants. Okay, coagulants म्हणजे काय, तर त्यानंतर त्याचे आपण डेफिनेशन बघितली, क्लासिफिकेशन बघितले आणि ड्रग्ससुद्धा थोडेसे त्याच्यामधले आपण बघितले. नेक्स्ट इज द अँटीकोॲग्युलंट. आता कोॲग्युलंट बघितले म्हणजे जे ब्लड क्लॉट फॉर्म करतात. अँटीकोॲग्युलंट म्हणजे काय, ब्लड क्लॉट फॉर्म होऊ देत नाहीत किंवा फॉर्म होऊ देत नाहीत असे एजंट्स. ओके, सो द ड्रग्स विच प्रोड्युसेस द कोॲग्युलेशन ऑफ अ ब्लड इन अ इंटॅक्ट ब्लड वेसल आर कॉल्ड ॲज अ anticoagulant. Okay, so reduces the drugs which reduces, it's not produces. The drug which reduces the coagulation
कोॲग्युलेशन ऑफ अ ब्लड इन इंटॅक्ट ब्लड व्हेसल, म्हणजे ब्रेक झालेल्या ब्लड व्हेसल, ब्रेक न झालेल्या ब्लड व्हेसलमध्ये, म्हणजे इंटॅक्ट जी ब्रेक नाही झालेली, वुंड नाही आहे अशा ब्लड व्हेसलमध्ये होणारे कोॲग्युलेशन म्हणजेच क्लॉट रिड्यूस करणारे एजंट्सना अँटीकोॲग्युलंट्स असं म्हटलं जातं. ओके, सो ओरल अँटीकोॲग्युलंट्स दीज आर द ड्रग्स अपॉन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन reduces the coagulation of the blood are called as a oral anticoagulants. Okay, the anticoagulants are used as a prophylactic treatment of the venous thrombosis and their related disorder. ओके, सो जनरली हे अँटीकोग्युलंट्स कधी यूज केले जातात आपण बघितलं अँजायना पेक्टोरिस. ओके, सो प्रोफायलॅक्टिक ट्रीटमेंटमध्ये व्हेनस थ्रोम्बोसिस असेल, कोरोनरी आर्टरी थ्रोम्बोसिस जर झाला असेल, इन सच केसेस इट कॅन बी यूज्ड. ओके, त्याच्याशी रिलेटेड जे डिसीजेस आहेत, डिसऑर्डर्स आहेत, त्याच्यामध्ये हे यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट इज द आता क्लासिफिकेशन बघूया. सो फर्स्ट इज द ओरल अँटीकोॲग्युलंट, सो स्लो ॲक्टिंग अँटीकोॲग्युलंट. सो फर्स्ट इन इज द coumarin derivative. Examples are the warfarin sodium or dicumarol. Okay, next is the indandolin derivative, so phenindione is the example. Next is the parenteral anticoagulant, which is nothing but the fast acting anticoagulant जे खूप कॉमनली यूज केले जातात. एक्झाम्पल, मेजर एक्झाम्पल इज अ हेपॅरिन, देन लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन, देन पारनॅप्रिन और द रॅविपॅरिन सोडियम. हे खूप हेपॅरिन जे आहे हे खूप जास्त कॉमनली यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट इज द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. सो ओरल अँटीकोॲग्युलंट और द स्लो ॲक्टिंग अँटीकोॲग्युलंट दीज आर इनहिबिट. आता हे जे अँटीकोॲग्युलेशन्स आहेत हे थोडंसं तुम्हाला जर डीपमध्ये बघायचं असेल तर त्यासाठी ऑब्वियसली तुम्हाला पहिल्यांदा कोॲग्युलेशन होतं कसं, व्हॉट काइंड ऑफ अ फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कोॲग्युलेशन हे जर माहिती असेल तर आपल्याला कळेल की कोणते फॅक्टर्स तिथे रिस्पॉन्सिबल आहे की ज्याला आपण इनहिबिट केल्यानंतर तिथे कोॲग्युलेशन होणार नाही आणि अल्टिमेटली ते ड्रग तिथे जसं इनहिबिट करतील त्यामुळं काय होणार, कोॲग्युलेशन तिथे त्या फॅक्टरनं आपण इनहिबिट केल्यामुळे कोॲग्युलेशन तिथे थांबेल आणि ते ॲज अ अँटीकोॲग्युलंट ॲक्ट होतील. ओके, सो दीज आर द ड्रग विच इनहिबिट द सिंथेसिस ऑफ द व्हायटामिन के डिप्रेसंट व्हायटामिन के डिपेंडंट कोॲग्युलंट फॅक्टर 7, then 9 and the 10 and the 2. ओके, सो कोॲग्युलेशन फॅक्टर असतात ते जे हे नावं इथं दिलेली आहेत. कोॲग्युलेशन फॅक्टर 7 or 9 or the 10 or the 2. ओके, सो हे काय करतात, व्हायटामिन के, दीज ड्रग्स इनहिबिट द सिंथेसिस ऑफ व्हायटामिन के. व्हायटामिन केचं सिंथेसिस होऊ देत नाही. कसं होऊ देत नाही तर या फॅक्टरना ते ब्लॉक करतं. ओके, त्याच्यामुळे काय होत असतं, व्हायटामिन केचा सिंथेसिस होत असतो. अँटीकोॲग्युलंट प्रोटीनला पण ते ब्लॉक करतं अँड इट्स को फॅक्टर प्रोटीनलासुद्धा ते ब्लॉक करतं. ओके, सो दिस इज अबाउट द oral anticoagulant. Next is the parenteral anticoagulant, which is nothing but the fast, which is also called as a fast anticoagulant. An example is the very important, that is the heparin. So what it does, it increases the inhibitory action of the antithrombin. Okay, antithrombin agent जे आहे त्याची ही इनहिबिटरी ॲक्शन वाढवते antithrombin 3 ची ऑन क्लॉटिंग फॅक्टर. ओके, सो अँटीथ्रोम्बिन 3 जे आहे हे काय, याची इनहिबिटरी ॲक्शन क्लॉटिंग फॅक्टरवरती वाढवतं. कोणत्या क्लॉटिंग फॅक्टरवरती, 9A आणि 10A आणि 12A. ओके, ॲज वेल ॲज दी प्रोथ्रोम्बिन. त्याच्यामुळं काय होतं, ह्यांना ब्लॉक केल्यामुळे काय होतं, दिस रिझल्ट्स इन इनहिबिशन ऑफ कन्व्हर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन इन टू दी थ्रोम्बिन अँड फायब्रिनोजेन टू दी फायब्रिन. त्याच्यामुळे काय होतं, जे थ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट होणार असतं ते होत नाही, ॲज वेल ॲज फायब्रिन आहे ते फायब्रिनोजेनमध्ये सुद्धा कन्वर्ट होत नाही. ओके, सो इट ऑल्सो इनहिबिट द प्लेटलेट ॲग्रिगेशन अँड प्रोलॉंग द ब्लिडिंग टाईम. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, प्लेटलेट ॲग्रिगेशनसुद्धा ते कमी करतं आणि जे ब्लिडिंग टाईम आहे ते काय करतं, प्रोलॉंग करतं. देन इट हॅज बीन सजेस्टेड दॅट द व्हेरी लो डोसेस ऑफ हेपॅरिन reduces post-operative increases in the platelet adhesiveness. ओके, सो खूप छोट्या डोसेसमध्ये जर हेपॅरिन दिलं तर पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर जे प्लेटलेट ॲग्रिगेशन ऑब्झर्व होतं ते सुद्धा तिथे काय होतं, कमी होऊ शकतं. ओके, देन नेक्स्ट इज द एनॉक्झॅपॅरिन इन्क्रीजेस द इनहिबिटरी ॲक्शन ऑफ द अँटीथ्रोम्बिन 3 ऑन क्लॉटिंग फॅक्टर
10A अँड थ्रोम्बिन. ओके, सो कॉन्ट्राइंडिकेशन्स कोणकोणत्या केसेसमध्ये यूज केलं जातं? सो दीज आर यूज इन पेप्टिकल्स, contraindication in which condition it cannot be used. So the conditions are the peptic ulcer. So peptic ulcer मध्ये हे यूज केलं जात नाही. Then hemophilia, which is nothing but the genetic disorder in which the body is not able to make a blood clot. Okay, in such cases it is contraindicated. Then threatened abortion मध्ये सुद्धा हे contraindicated आहे. As well as thrombocytopenia, म्हणजे where there is a deficiency, when there is a deficiency of platelets in the blood. In such cases also it cannot be used. Okay, next is the drug बघूयात आपण. So first is the heparin. So it is used in a management of the unstable angina, venous thrombosis, venous thromboembolism, then peripheral arterial embolism. ओके, सो ऑब्व्हियसली जिथे जिथे क्लॉटिंगमुळे प्रॉब्लेम होतो, लाईक द अंजना पेक्टोरिस असेल, मायोकार्डियल इन्फेक्शन सारखे डिसीजेस असतील, अशा केसेसमध्ये काय केलं जातं, हे यूज केलं जातं. जिथे क्लॉट होऊन थ्रोम्बोसिस होऊन तो ब्लड फ्लोसाठी प्रॉब्लेम करत असेल, त्याच्यामुळे होणारे जे डिसऑर्डर असतील ह्याच्यामध्ये यूज केलं जातं. ओके, सो प्रिव्हेन्शन ऑफ द ऑक्लुजन ऑफ द कोरोनरी आर्टरीज फॉलोविंग थ्रोम्बोलायटिक थेरपी, व्हेनस थ्रोम्बोएम्बोलिझम. ओके, वेनसमध्ये थ्रोम्बस तयार होण्यापासून प्रिव्हेंट केलं जातं. प्रोफायलॅक्सिस ऑफ द पोस्ट ऑपरेटिव्ह व्हेनस थ्रोम्बोलिझम, डीप वेन थ्रोम्बोसिस, पल्मोनरी एम्बोलिझम, प्रिव्हेन्शन ऑफ द म्युरल थ्रोम्बोसिस. ओके, या केसेसमध्ये हे यूज केलं जातं. डोस शुड बी 5,000 to 10,000 इंट्राव्हेनस, ऑल्सो लोडिंग डोस ॲज अ लोडिंग डोस इंट्राव्हेनस रूटमध्ये दिलं जातं, फॉलोड बाय द 1,000 to 2,000 इंट्राव्हेनस पर आवर कंटिन्युअस विथ द IV इन्फ्युजन, और 6,000 to 10,000 IV एव्हरी 4 to 6 आवर IV रूट किंवा IV इन्फ्युजन ते दिलं जातं. स्किन नेक्रोसिस, स्लाईट फीवर, थ्रोम्बोपेनिया यासारखे काही जे ॲडवर्स इफेक्ट आहेत ते तिथे ऑब्झर्व होतात. ओके, नेक्स्ट इज द इनोक्झॅपॅरिन. ओके, विच कॅन बी यूज इन अ प्रोफायलॅक्सिस ऑफ द VT, म्हणजे काय, व्हेनस थ्रोम्बोएम्बोलिझम ड्युरिंग द सर्जिकल प्रोसिजर. देन इट कॅन बी यूज इन अ DVT युनिट, विच इज नथिंग बट द डीप वेन thrombosis. Then management of unstable angina or prevention of the clotting in extracorporeal circulation during the hemodialysis. Hemodialysisच्या वेळी सुद्धा क्लॉट होऊ नये हे सुद्धा प्रिव्हेंट करण्यासाठी हा ड्रग यूज केला जातो. लो मॉलिक्युलर डोस, लो टू मॉडरेट रिस्क 20 milligram dose by subcutaneous route can be given once in a daily in between 7 to 10 days. Okay, so thrombocytopenia, bleeding, irritation at injection site, hypersensitivity reaction, major hemorrhagic complications can be observed. Next is the warfarin. So it is majorly used in a treatment and prophylaxis of the venous thromboembolism, VTE, venous thromboembolism, and the dose should be initially 5 milligram oral dose दिला जातो. So oral rapid coagulation initially 10 milligram oral daily for the 2 days दिला जातो. Okay, so the adverse effects are the hepatic dysfunction, pancreatitis, alopenia, then the hypersensitivity, rashes, diarrhea, fever, chills. These kind of adverse effects can be seen. Okay, so first lecture मध्ये आपण हेमॅटेनिक्स बघितलं. नेक्स्ट सेकंड लेक्चरमध्ये कोॲग्युलंट्स, वाय वी आर युझिंग द कोॲग्युलंट्स, क्लासिफिकेशन ऑफ द कोॲग्युलंट्स, ज्याच्यामध्ये व्हायटमिन के ॲनालॉग्स वगैरे येतात. ओके, म्हणजे असे ड्रग्स जे ब्लड कोॲग्युलेट करण्यासाठी हेल्पफुल असतात. आणि त्याच्यानंतर आपण अँटी कोॲग्युलंट बघितले, म्हणजे असे ड्रग्स जे कोॲग्युलेशन होऊ देत नाहीत, त्याच्या अपोजिट आपण बघितलं. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फायब्रिनोलायटिक किंवा अँटी प्लेटलेट ड्रग हे 2-3 पॉईंट राहिले आहेत ते बघतो आहे, आणि मग इथे आपलं चॅप्टर संपतो. ओके, थँक्यू.